जंतर मंतरवरून पोलिसांनी उचलून नेलेल्या सोनम वांगचुक यांचं रुग्णालयातही उपोषण सुरूच. कुठलेही वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट नकार. तर उद्या संसदेवर मोर्चा काढणारच आंदोलकांचा निर्धार. सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे बंधू मैदानात शिवाजी पार्कवर एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा देणार. जंतर मंतरवरील पोलीस कारवाईबाबत राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. सरकारनं आंदोलकांचा अंत पाहू नये. केंद्र सरकारला आंदोलकांशी चर्चा करायला काय अडचण. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंचा सवाल. तुरुंगात असलेल्या मोठेगावकरांच्या आरसीसी क्लासचा नीट निकालानंतर जल्लोष. आनंदोत्सवानंतर काही मिनिटात सीबीआयकडून क्लासची झाडाझडती. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. 6 फुटीर खासदारांच्या गटाला शिवसेनेतील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता. रामरक्षा बोलणं तुमचं तर रामरक्षा करणं आमचं काम. नागपुरातील आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर. भाजप शिवसेनेमध्ये कोणतीही कुरघोडी नाही. सकारात्मक स्पर्धा असायला पाहिजे. झी 24 तासच्या मराठवाडा सन्मान कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं विधान. झी 24 तासचा मराठवाडा सन्मान. राजकारण, समाजकारण, उद्योग, संस्कृती, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वश्रेष्ठ फीचर फिल्म तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट.